त्याचबरोबर राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन मंचावरती इथं उपस्थित होता. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करू. सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रथम बाबाजींच्या पालखीचं पूजन व्यासपीठावरती या ठिकाणी प्रथम संपन्न होईल. जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीचं चरण पादुकांचं पूजन सन्माननीय नामदार साहेबांच्या हस्ते होईल. बाकी सर्व सन्माननीय मान्यवर कृपया व्यासपीठाच्या समोर विराजमान होतील. सन्माननीय मंत्री महोदय आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचं आगमन होतंय. सावजी साहेब दिसताय, अन्य सर्व मान्यवर, एकदा या सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. आहेत आणि खऱ्या अर्थात आहे बसनं त्र्यंबकेश्वरला पोहोचले. सगळे माननीय मंत्री महोदय विशेषतः भाऊ सकाळपासून त्र्यंबकेश्वर मध्येच आहेत आणि खऱ्या अर्थानं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की आज मंत्री महोदय स्वतः बसनं त्र्यंबकेश्वरला पोहोचले. ही विशेषता आहे. बसनं त्र्यंबकेश्वरला पोहोचले. सगळ्यांकरता नियम लागू आणि त्याचं अनुकरण त्यांनी त्यांच्यापासून केलं. मी वेळ बराचसा होतोय. भाऊ हे सगळे मौन व्रतामध्ये आहेत. यांच्या मौनाची सांगता आपल्याला करायची लगेच. 8 दिवसापासून हे सगळे भक्त मौनात आहे. 8 दिवसापासून मौन व्रतामध्ये आहेत. त्या अगोदर मान्य मंत्री महोदयांचं स्वागत पूजन या ठिकाणी आपण करू. मी आश्रम परिवारातील सर्व संत परिवाराला विनंती करतो, व्यासपीठावरती येतील ऋषिकेशगिरी महाराज, परमेश्वरगिरी महाराज, नागेश्वरानंदजी, राधेश्यामगिरी, पृथ्वीराजगिरी व्यासपीठावर येतील आणि सन्माननीय गिरीश भाऊंचं स्वागत पूजन या ठिकाणी या पर्वावरती इथं संपन्न करतील. सर्व संत परिवार हे पालकमंत्री झाल्यानंतर संतांच्या वतीनं पहिलं पूजन आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. म्हणून आज आपण सन्माननीय गिरीश भाऊंचं पूजन या पावन व पवित्र पर्वावरती या ठिकाणी विशेष सन्मान गौरव सन्माननीय मंत्री महोदयांचा या ठिकाणी या पर्वावरती आपण इथं करू. सन्माननीय भाऊंचं स्वागत पूजन संत परिवाराच्या वतीनं फेटाय पण द्या. फेटा, शाल, पुष्पहार. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल बाबाजींच्या वतीनं आणि संत परिवाराच्या वतीनं हे स्वागत पूजन आहे. फेटा घाला, फेटा घाला. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. मनापासून या ठिकाणी धन्यवाद या पर्वावरती या ठिकाणी आपण करू. आणि सन्माननीय मंत्री महोदयांना लगेच निवेदन सुद्धा देऊन टाका, म्हणजे वेळच नको. एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण करू. सन्माननीय भाऊंचं खूप खूप मनापासून अभिनंदन आपण या निमित्तानं या ठिकाणी करू. त्यांना विशेष या ठिकाणी धन्यवाद देऊ. आणि आदरणीय मंत्री महोदय आपल्या सगळ्यांना बसा. तर सर्व संत परिवारानं व्यासपीठाच्या समोर विराजमान व्हा. बाकी ऋषिकेशगिरी महाराज, सावजी साहेब आणि सगळ्या मान्यवरांचे जागेवर स्वागत करून घ्या. तिथं जागेवर पूजन करा. भाऊ एक तुमच्या हस्ते एक विशेष फक्त पुण्यस्मरण सुद्धा आपण त्र्यंबकेश्वरला साजरं करतोय कुंभाचा अवसर म्हणून. आणि म्हणून कुंभमेळ्यामध्ये कारण कुंभ 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होऊन सुरू होतोय. म्हणून जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण इथं करणार आहोत डिसेंबर महिन्यामध्ये. आणि तोही करायचा ना त्र्यंबकला. मंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आपल्या सगळ्यांनी अनुष्ठानाच्या निमित्तानं ते या ठिकाणी शुभेच्छा देतील. आणि त्यानंतर तुमचं मौन सोडायचं एक श्रीफळ त्यांच्या हस्ते फोडून मग आपण त्यांना परवानगी देऊ. म्हणून एक नारळ दगड इथं रेडी ठेवा. प्रथम भाऊ आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतील. धन्यवाद. बोला भारत माता की जय. मौनामधलं कोणी बोललं नाही ना? नाही. म्हणून मी मुद्दाम बघितलं की म्हटलं कोण कोण गोष्ट देत आहे म्हणून. पण आता देशाची गोष्ट आहे, भारत मातेचं जग आहे, त्याला काही हरकत नाही. काही हरकत नाही. आज मला अतिशय आनंद होतोय की आज परमपूजनीय शांतिगिरीजी महाराज यांनी चालवलेलं हे अनुष्ठान, वार्षिक नागपंचमी जपानुष्ठान, जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा, जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत हा धर्मसोहळा या ठिकाणी चाललेला आहे. आणि परमपूजनीय महाराज, उपस्थित सर्व मान्यवर,
माझ्यासमोर बसलेले सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो, मला खरंच अतिशय आनंद झाला की आपला कार्यक्रम सुरू असतानाच मी या ठिकाणी बाजूलाच निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी काही छोट्याशा कार्यक्रमाला ठिकाणी आलेलो होतो. आपण अनुष्ठान घेतलेलं आहे, आपण बोलत नाही, त्यामुळे मोबाईलही बंद असेल आपला, त्यामुळे किती शांतता आहे सगळी. नाही तर मोबाईलशिवाय आज आपल्याला काही होतच नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल मोबाईल मोबाईल. आणि त्यामुळे अतिशय चांगलं अनुष्ठान तुम्ही या ठिकाणी केलं. कोणी हवेवर केलं, कोणी दुधावर केलं, कोणी पाण्यावर केलं, असे अनुष्ठान या ठिकाणी आपण केलेत. आपण सांगितलं की मी नेहमी उपोषण सोडायला जातो, पण मी एकदा उपोषण केलं होतं कापसाच्या भावासाठी. 12 दिवस मी कापसाला भाव द्या सरकारने, त्यावेळेला 15 वर्ष झाले असतील, 17 वर्ष झाले असतील, त्यावेळेला उपोषणाला बसलो आणि सरकारने माझ्याकडे बघितलंच नाही. आणि 10 दिवस मी तसाच नुसत्या पाण्यावर बसलेलो होतो. त्यावेळेला मला कळालं की हा कार्यक्रम कसा असतो म्हणून. आणि त्यानंतर ठरवलं मी आयुष्यामध्ये, महाराज, की आपण यापुढे उपोषणाला बसायचं नाही, बसायचंच नाही. वाटेल ते करायचं, कुठल्याही मार्गाने आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या, पण उपोषण करायचं नाही. जेवून खाऊन काय करता येईल ते सगळं करायचं मग. पण आपण 10-10 दिवस या ठिकाणी, 7-7 दिवस या ठिकाणी नुसत्या हवेवर आहात, आपण पाण्यावर आहात, दुधावर. मला याची कल्पना आहे की हे किती कठीण आहे, पण महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. हे परमेश्वरी कार्य आहे आणि आपण इतकं चोखपणे ते बजावत आहात, त्याबद्दल आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आज मी या ठिकाणी बघितलं तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येत आहे. महाराजांनी या ठिकाणी आपण उल्लेख केला की आजची परिस्थिती सगळी काय चाललेली आहे, कशा पद्धतीने सगळं वातावरण भरकटतं आहे. 17 ते 34, 17 ते 35 वयोगटातले तरुण आपल्या देशामध्ये 65% आहेत. किती? 100 कोटीमध्ये तरुण वर्ग आपल्या देशामध्ये हा 65 कोटी 100 कोटीमधला. आपली लोकसंख्या तशी 140 कोटीच्या वर गेली आहे, पण ॲव्हरेज सांगतो मी तुम्हाला. आणि 65% असलेला तरुण वर्ग, 25 वयातले सुद्धा तरुण जगामध्ये सगळ्यात जास्त हे आपल्या देशामध्ये. 18 ते 35 तरुण जगामध्ये सगळ्यात जास्त हे आपल्या देशामध्ये. आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे, सगळ्यात तरुणांचा देश आहे. पण तरुणांच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत असतो की आजकाल जे चाललेलं आहे, महाविद्यालयांमध्ये बघा, शाळांमध्ये सुद्धा बघा, कुठे भरकटलो आपण, कुठे भरकटलेलो आहे आपण. आज मोठ्या संख्येमध्ये तरुण व्यसनाधीन होत चाललेले आहेत. दारूची दुकानं बघा फुल, बिअर बार बघा फुल, तिकडे आता नवीन नवीन काय तो गांजा निघाला, कुठे ते MDच्या गोळ्या निघाल्या, कुठे काय काय कुठले तो काय काय निघालं आजकाल. ती पावडर घेऊन, परवा तर पुण्याच्या शाळेमधलं चित्र दाखवलं आहे का TV मध्ये चॅनलवर, सगळ्या दोघी तिघी मोठ्या, की 7वीतला 8वीतला मुलगा 13 वर्षाचा तो ड्रग घेतोय, नाक बंद करून ती पावडर ओढतोय. कुठे चाललो आपण? जगातलं सगळ्यात तरुण राष्ट्र आपलं आहे, पण ते जर असं व्यसनाधीन असेल तर मग काय कामाचं? इस्रायलसारखं छोटंसं राष्ट्र आहे महाराज, आपल्याला कल्पना असेल बाबाजी, इस्रायलसारखं छोटंसं राष्ट्र आहे, लोकसंख्या 1 कोटी आहे, 1 कोटी. आपण 142 कोटीवर चाललो आहे. आपल्या फक्त धुळे, नाशिक 2 जिल्ह्या एवढीच जमीन आहे, 2 जिल्हे एवढीच जमीन आहे, पण ते राष्ट्र अख्ख्या जगाला पुरून उरतं, कोणालाच बदत नाही. आता युद्ध चाललं आहे, युद्धातलं केंद्रबिंदू इस्रायल आहे, कोणालाच जमू देत नाही, कोणालाच बदत नाही. मोठ्या मोठ्या राष्ट्रांना अगदी पळता भुई थोडी करतं. का करतं? तिथला तरुण, तिथला युवक, तिथला नागरिक देशभक्तीने पेटलेला आहे. ज्वालामुखी त्याच्या हृदयामध्ये देशाविषयी धगधगतं आहे सगळं आतमध्ये, असा तिथला तरुण आहे. 90 वर्षे 100 वर्षाचा वयस्कर माणूस, तिथली म्हातारी बाई असेल, आजी असेल, सिनियर असेल, ते सुद्धा लढतायत. 12 वर्षाच्या मुलापासून सगळे युद्धभूमीवर उतरलेले आहेत. याला म्हणतात देशप्रेम, याला म्हणतात तारुण्य. आणि आपण माझं आरोग्य खात्यामध्ये मोठं काम आहे माझ्याकडे मी बघतोय, मी आतापर्यंत लाखो लोकांचे ऑपरेशन केले असतील, जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले. माझ्या मध्यांच्या खिशामध्ये 10,000 रुपयांनी त्याचं 10 लाख रुपयाचं, 20 लाख रुपयाचं ऑपरेशन मी मुंबईला नेऊन मोठ्यात मोठ्या हॉस्पिटल फुकट करतो. आणि आता आजकालची परिस्थिती मी बघतोय काय चाललं आहे. सगळ्यात जास्त आजार कुठला आहे बाबाजी? कॅन्सरचा आहे. कॅन्सर सगळ्यात जास्त आजार. आणि कॅन्सर कुठला आहे? ओरल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर.
कशामुळे झाला? तंबाखू. माणिकचंद खा, गोवा खा, विमल, कमल, सुमन, तुमची नावं सगळ्या तंबाखूला ताई अशी नावं दिलेली आहेत. आणि या तंबाखूमुळे अतिसेवनामुळे 2-3-4 वर्ष माणूस टिकतो, नंतर मरायचंच आहे. इतका सडतो, इतका घाणेरडा होतो की घरचे लोक तिकडे समुद्रात फेकून द्या, आम्ही नेणार नाही, इतके दुर्गंधी सुटते. काय कामाचे तारुण्य? म्हाताऱ्या एवढे राहून गेले, हे चाललं उलट्या टांगा करत. तरुण बायको राहून गेली, लहान लहान मुलं राहिलेत, हा मेला, दिलं त्यांना वाऱ्यावर सोडून. मला वाटतं हा सगळा तो विषय हा बदलायचा असेल, ही व्यसनाधीनता लोकांच्या मनातून काढायची असेल, तर बाबाजी हे आपलं काम आहे. आपलं लोक ऐकतात. दारूच्या वाटे सिगरेटच्या पाकिट, सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ, दिस इज कॅन्सर. आम्ही सगळ्या सिगरेटच्या पाकिटवर लिहितो, तंबाखूच्या पुड्यांवर लिहितो, दारूच्या बाटल्यांवर लिहितो, पण सगळे दणादण हाणतात, कोणीच पाहत नाही तिकडे. मला वाटतं हे सगळं ब्रेन वॉश आपल्याला करावं लागेल. आपल्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून हे सगळं करावं लागेल. लोकांचा ओढा आपल्याकडे झाला पाहिजे, तेव्हाच ही व्यसनाधीनता सुटेल. आणि हे देश सुपर पॉवर बनवण्याचं जे स्वप्न आहे मोदीजींचं, ज्यांना या देशाला विकसित राष्ट्र करायचं आहे, ज्यावेळेला आपण 100वी शताब्दी साजरी करू 47मध्ये 20 वर्षांनी, ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ही तरुण पिढी ही निर्व्यसनी असली पाहिजे. आणि निर्व्यसनी बनण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. आपण सगळं या ठिकाणी करू, सगळ्या गोष्टी करू, पूजन करू, नमन करू, आपण भजन करू, कीर्तन करू, उपोषण करू, आपण या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी करू. पण मला वाटतं की आपला शेजारचा माणूस, आपल्या गावातला मुलगा, आपल्या गावातला तरुण हा व्यसनापासून लांब कसा राहील, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि ते अनुष्ठान आपल्याला आज करावं लागेल की हो, आम्ही आमच्या तरुणांना व्यसनापासून दूर ठेवू, आम्ही त्याचं काहीतरी प्रबोधन करू, आम्ही त्याला शिकवू. लहान मुलं शाळेतले आहेत, आजकाल सगळं आपली भरकटच चाललेली. आणि म्हणून मला वाटतं आज सगळं काय महत्त्वाचं करायचं असेल तर तेच करायचं आहे. झाडंही लावायची आहे, प्लॅस्टिकमुक्त देश आपल्याला करायचा आहे, सुरक्षित देश आपल्याला करायचा आहे. पण त्याचबरोबर ही पिढी व्यसनापासून लांब कशी राहील यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच आपला देश कुठेतरी जगामध्ये 1 नंबरचं राष्ट्र बघण्याचं आपलं स्वप्न आहे ते आपलं पूर्ण होईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. तुम्ही म्हणाले तर तुम्ही जर तुमचं आता आम्ही मौनामध्ये तुम्ही सुरू होऊन गेले, कारण तुम्हाला थांबाही म्हणता येत नाही आहे. पण हा विषय बाबाजी अतिशय महत्त्वाचा आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी वाचवण्याचा हा विषय आहे. तर ते आपण त्या ठिकाणी आपण याचा पुढाकार घ्यावा. कारण आपल्याकडे खूप मोठे अनुयायी आपले सगळे वेगवेगळ्या पंथाचे आहेत, धर्माचे आहेत, आणि आपल्यासारखे महानुभाव महापुरुष खूप आहेत. आणि त्यातले आपण सर्वात मोठे आहात. म्हणून माझी आपल्याकडे आग्रहाची विनंती आहे की आपण ते या ठिकाणी करावं, ते समाज प्रबोधन करावं आणि या पिढीला, तरुण पिढीला वाचवावं. एवढीच माझी या प्रसंगी नम्र विनंती आहे. पुन्हा आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. कुंभमेळा जवळ आहे. कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. गेल्या सोमवारी इथे स्टॅम्पेड होणार होता, म्हणजे लोटालोटी चिंगराचिंगरी होणार होती, कारण गर्दी जेवढी झाली होती. सगळं ट्रॅफिक थांबून गेलं होतं नाशिकपर्यंत, किती तास गाड्या झालत नव्हत्या, गर्दी झाली होती. आता तर 4-5 लोक आले तर एवढी गर्दी या ठिकाणी होते. कुंभमेळ्यामध्ये यावेळेला मागच्या वेळेला 3-3.5 कोटी लोक होते, भाविक होते, श्रद्धाळू होते. यावेळेला 12 कोटीच्या वर तो आकडा जाणार आहे, म्हणजे 4 पट जास्त, 12 कोटीच्या वर श्रद्धाळू या ठिकाणी देशभरातून, जगभरातून या ठिकाणी येणार आहेत. मग त्यावेळेला काय परिस्थिती होईल? आणि म्हणून ती परिस्थिती आपल्याला हँडल करण्यासाठी तुमची सगळ्यांची मला गरज आहे. हा विषय की फक्त साधू संतांचा नाही आहे, हा विषय प्रशासनाचा नाही आहे, हा शासनाचा नाही आहे. साधू संत त्यांचे काम करतील, त्यांचं एक वेगळं महात्म्य आहे, ते आहेत. पण हे नियोजन कोण करेल एवढ्या कोट्यवधी लोकांचं येण्याचं? तर ते काम आपलं सगळ्यांचं आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी आजपासूनच आदेश द्यावेत. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जे जे काम असेल त्यात सर्वांचा आपला सहभाग हा आम्हाला रात्रंदिवस त्या ठिकाणी लागणार आहे. व्हॉलंटिअर म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे, स्वयंसेवक म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी यासाठी सज्ज व्हावं. आणि येणारा हा कुंभमेळा हा एवढ्या मोठ्या संख्येत होणार आहे आणि त्याचं नियोजनामध्ये आपण सहभाग घेऊन हा कुंभमेळा सुंदर कसा होईल, स्वच्छ कसा होईल, सुरक्षित कसा होईल, यासाठी आपण सर्वांनी सहभाग द्यावा. एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आदरणीय बाबाजींना ठेवून करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. आदरणीय भाऊंनी आपण सर्वांना मार्गदर्शन केलं. भाऊ, या अनुष्ठानाचा मुख्य जो नियम आहेत तोच आहेत व्यसनमुक्त आणि शाकाहार. इथं 1100 पेक्षा जास्त लोक ही 8 दिवसाचं अनुष्ठान करताय आणि शेकडो लोकांनी पहिल्याच दिवशी तंबाखू सोडली. किती जणांनी व्यसन सोडून दिले? हात वरती करा बरं, ज्यांनी ज्यांनी व्यसन सोडून दिले. आमचं काम तर अगदी निरंतरपणे सुरू आहेत. पण बाबांनी लिहून दिलं, भाऊंना सांगा थोडे लायसन देणं कमी करा.
लायसन्स दिले नाही काही फरक पिणारे कुठूनही आणतात. त्यांना गरज आहे, खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आता त्याला इलाज नाही. पण मी आपल्यासमोर हे सांगतोय. आता तुम्ही सांगितलं, मी सांगितलं निको पिढी असली पाहिजे, तरुण कसा असला पाहिजे. एक एक जण 7-7 जणांच्या अंगावर गेला, त्याला बदलायला नको. असे तरुण इस्रायलमध्ये, तसं आपल्याकडून अपेक्षा आहे मला. आपण तो इथे विषय सांगितला शाकाहार. मी पूर्ण शाकाहारी. माझ्या आयुष्यामध्ये अजून मी कधी अंडंसुद्धा खाल्लं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये तंबाखूला शिवलो नाही, सिगरेटला शिवलो नाही, कुठे बिडीला शिवलो नाही. मी कधीही दारू प्यालो नाही, बिअर प्यालो नाही, वाईन मी चवसुद्धा पाहिली नाही. नाहीतर मी इथे येऊन मोठे मोठे सांगेल तुम्हाला, आणि संध्याकाळी तुम्ही तिकडे नाशिकला आले की भाऊ तर बारमध्ये बसले. उपयोग काय? उपयोग काय? मी सगळ्यात सिनियर आमदार आहे भाजपचा. 150 आमदार आपले भाजपचे 149, त्यातला मी सगळ्यात सिनियर आहे. सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेलो आहे. 7 वेळा आमदार झालो आहे. 1 वेळा मी नगराध्यक्ष झालो. म्हणजे 40 वर्षाला मी निवडून येतोय. 40 वर्षाला मी निवडून येतोय सतत. पण तरी आज सुद्धा मी दररोज सकाळी धावतो, मी दररोज व्यायाम करतो. मी कुठे हॉटेलमध्ये जेवत नाही, कधी लग्नामध्ये सुद्धा जेवत नाही. मी तुम्हाला असं म्हणणार नाही, पण माझे जे सगळे माझ्या ज्या प्रथा आहेत सगळ्या पाडून घेतलेल्या, मी जे पाळतो ते मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून मला सांगण्याचा तुम्हाला हा अधिकार आहे. आजही मी तुम्हाला वाटतो का, आता वय सांगत नाही मी माझं. मी 40 वर्ष निवडून आलेलो आहे. 25-26व्या वर्षी मी उभा राहिलो होतो. त्यामुळे मी सांगत नाही माझं वय. तुम्ही अंदाज लावू शकता 40 आणि 25 किती होतात म्हणून. आणि म्हणून हा पण या ठिकाणी आपली शरीरयष्टी चांगली ठेवली पाहिजे, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. आणि या सांगण्याचा मला अधिकार यासाठी आहे की मी या गोष्टी आयुष्यामध्ये कधीही अनुभवलेल्या नाही, टेस्टसुद्धा केलेल्या नाहीत. नाही तर अनेक वेळेला खरंच असं होईल की भाऊ तर इकडे दिसत होते, भाऊ तर तिकडे लोळत होते, भाऊ तर इकडे असं धिंगाणा घालत होते पिऊन. असं अजिबात होणार नाही. आणि म्हणून मला सांगण्याचा अधिकार तुम्हाला हा या ठिकाणी 100% आहे. धन्यवाद. आणि तो अधिकार आहे म्हणूनच तुमचं नामचं जमतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आदरणीय भाऊंचं पुन्हा एकदा टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी या पर्वावरती इथं करू. आणि येणाऱ्या सिंहस्थाचं कार्य करण्यासाठी भगवंत त्यांना चांगली शक्ती, प्रेरणा, सामर्थ्य त्या ठिकाणी देऊ ही प्रार्थना करून पुन्हा एकदा टाळी वाजवून अभिनंदन आपण करू. आणि ज्यांना ज्यांना मौन आहे त्यांनी फक्त जागे भारत मातेचा जय जयकार करू. आता काय तुमच्या दम आहे तेवढा आवाज द्या, दीपकेपर्यंत पोहोचला पाहिजे. भारत माता की भारत